शेतकरी बंधूंनो नमस्कार. मित्रांनो, हा प्रोडक्ट काय आहे किंवा कंपनी काय आहे हे सांगण्यापूर्वी थोडंसं आपण एक बेसिक जानकारी उपलब्ध करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला पुढे हे सगळं समजायला सोपं जाईल. बघा शेतकरी बांधवांनो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती, बदल आणि वेगवान प्रगती होत चाललेली आहे. उदाहरणार्थ कम्प्युटरमुळं IT टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. आज त्याच IT टेक्नॉलॉजीच्या बेसमुळे आज बँकांमध्ये कधी आपण पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी लाईनमध्ये उभं राहत होतो, आता ती लाईनच गायब झालेली आहे. आपण सहज एकामेकांच्या मोबाईलमधून एकामेकांना पैसे पाठवू शकतो, घेऊ शकतो. कोणाचंही बिल QR कोडच्या माध्यमातून देऊ शकतो, स्कॅन करून, Google Pay, ITच्या माध्यमातून, फोनपेच्या माध्यमातून. रोड कनेक्टिव्हिटी प्रचंड मोठी सुधारलेली आहे. पहिला एक मोठ्या शहरापासून दुसऱ्या मोठ्या शहरापर्यंत जायला प्रचंड वेळ लागत होता. आता जसा हा मुंबई नागपूर मोठा हायवे बनतो आहे, पूर्वी 14 तास 16 तास लागायचा, आज तो 10-12 तासामध्ये पोचतो आहे. वाहन उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. पूर्वी 2-4च कंपन्या आपल्या भारतामध्ये गाड्या बनवत होत्या, आज 15-20 पेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत. मोबाईल क्रांती, पूर्वी लँडलाईन मोबाईल असायचा घरामध्ये वायरच्या माध्यमातून, पण आज असा मोबाईल आला आहे एका क्षणात आपण अमेरिकेमध्ये असलेल्या सुद्धा माणसाशी संवाद साधू शकतो, व्हॉट्सअप करू शकतो, व्हिडिओ फोटो पाठवू शकतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज प्रचंड क्रांती झालेली आहे, प्रचंड बदलाव झालेला आहे, प्रगती झालेली आहे. पण वाईट वाटतं, दुर्भाग्यवश आपला भारत देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. पण या कृषीप्रधान देशमध्ये कृषी क्षेत्र हा प्रचंड मागासलेला आहे, पिछाडीवर आहे. म्हणावं तशी ह्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेलीच नाही आहे. थोडंफार क्रांती होत आहे, पण ज्या स्पीडनं इतर क्षेत्रामध्ये क्रांती झाली त्या स्पीडनं याच्यामध्ये बिलकुल झालेली नाही आहे. त्यामुळे शेतकरी बिचारा हा खूप हाल दिवाला आहे. आज शेतकऱ्यांसमोर फार मोठा गहन प्रश्न आहे की शेती उद्योग चालू ठेवायचा की बंद करून छोटी मोठी नोकरी करायचा. कारण भरमसाठ खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, मजूर भेटायला तयार नाही आहे, त्यांच्याही मजुरी वाढलेल्या आहेत. जो माल तयार होतो तो म्हणावं तेवढा उत्पादन आपल्या शेतामध्ये होत नाही. दरवर्षी उत्पादन हळूहळू कमी होत चाललं आहे. हमीभाव भेटायला तयार नाही आहे. आणि जे काही आपण पिकवतो आहे हे सगळं केमिकलयुक्त पिकवतो आहे. म्हणजे 1960-65च्या पूर्वी आपल्या भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नव्हतं. त्यावेळेला जे काही आपलं अन्नधान्य आपले पूर्वजांनी पिकवलं ते हे पौष्टिक होतं, खाण्यालायक होतं, त्याला एक प्रकारची वेगळी चव होती. म्हणून पूर्वीची लोकं बघा, कधीही कुठलाही त्यांना फार मोठा मेजर आजार झालेला आपल्याला पाहायला मिळत नव्हता. अगदी हट्टाकट्टा 80, 70, 80, 90 वर्षाचा माणूस सहज आयुष्य जगत होता. पण आज जर बघायला गेलं तर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये केमिकलच टाकत असल्यामुळं आपल्या ताटामध्ये सुद्धा केमिकलचंच अन्न आपल्याला भाग पडलेला आहे. मग याची सुरुवात कधीपासून झाली, मग हे का झालं, कशामुळं आपण ह्याला बळी पडलो, ह्याचा थोडासा आपण जर पार्श्वभूमी बघितली तर असं लक्षात येईल की भारतामध्ये 1968च्या पहिले कुठलंही केमिकल नावाचा प्रकार नव्हता. ना युरिया होतं, ना DAP होतं, ना पेस्टिसाईड होतं, काहीच नव्हतं. आपले पूर्वज जे शेती करत होते ते फक्त शेणखत आणि ह्या बाकीच्याच नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या खतांवरच त्यांचं शेतावरचं आयुष्यमान चालू होतं. पण हळूहळू काळ बदलत गेला आणि 1968 नंतर आपल्या भारतामध्ये केमिकलला सुरुवात झाली. केंद्र सरकारचं एक धोरण होतं, त्याच्यामध्ये ज्याला आपण कधीतरी तुम्हाला वाचण्यात आलं असेल, ऐकू आलं असेल, हरित क्रांती नावाचा एक योजना होती, ज्याच्यामध्ये सरकारने शेतकरी बंधूंसाठी रासायनिक खताला सुरुवात करायला वाव दिला, जेणेकरून शेताचं उत्पादन वाढेल आणि आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे त्यांना पुरेल उत्पादन होईल आणि त्यामुळं आपल्याला इतर कुठल्याही राष्ट्रावर अवलंबून राहावं लागणार नाही. हा त्याच्या पाठीमागचा एक धोरण होतं. म्हणून सुरुवातीला खतांवर मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार आपल्याला त्यावेळेला सबसिडी पण देत होते. जुन्या लोकांना माहिती असायची. पण हळूहळू जसं हे ग्लोबलायझेशन होत गेलं त्यामुळे खताची इंडस्ट्री हळूहळू ओपन होत गेली, सबसिडी कमी होत गेली
आणि मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खतं उपलब्ध व्हायला चालू झाली. त्यामुळं थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्याला अंदाज आला होता की केमिकल वापरल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्याचा भरमसाठ त्याचा वापर व्हायला सुरुवात झाला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं, जिथं प्रामुख्यानं खूप मोठी शेती ऊसाची केली जाते, तिथे एक एकराला कमीत कमी 10-15, 20-20, 25-25 पोती आज वापरली जातात. आणि त्यावेळेला कुठं तो मग 80 टन किंवा 100 टनाच्या आसपास तो ऊस घेतला जातो, ऊसाचं पीक घेतलं जातं. मग मला सांगा, गेले 30, 40, 50 वर्षापासून आपण सतत आज रासायनिक खतं शेतामध्ये टाकल्यामुळं ते आपल्या शेताची अवस्था काय झाली असेल, त्याचा आपण चोथा बनवून टाकलेला आहे. उदाहरणार्थ, ऊसाचा रस जेव्हा आपण ऊसामधून काढतो, तर तो ऊस जेव्हा आपण 2-4 वेळा त्या मशीनमधनं आरपार घालतो, त्यावेळेला त्याच्यातनं पूर्ण रस शोषून झाल्यानंतर त्या ऊसाचा चिप्पाडा होऊन जातो. तशी अवस्था आज आपल्या शेतीची झालेली आहे. प्रचंड वाताहात आपण स्वतःहून या रासायनिक खताचा वापर करून झाल्यामुळे झालेला आहे. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सर्रास शेतकरी हा युरिया वापरतो. बघा, युरियाचं पोताचं रेट मला आता इथं सांगायचं नाही आहे, तो विषय नाही आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे हे शेतकऱ्यांना आजपर्यंत कधी अभ्यासाचा प्रयत्नच केलेला नाही आहे. बघा, आजकाल तुमच्याकडं मोबाईल आहे, इंटरनेट आहे. तुम्ही थोडंसं जागृत झालात तर मी जे काही सांगतो आहे ती खरं आहे का खोटं आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही सर्च करून त्याचा शहनिशा करू शकता. व्हॉट्सअप आहे, गुगल आहे. तुम्ही ह्या माध्यमातून ही सत्यता पडताळून पाहू शकता. आजकाल ते दिवस राहिले नाहीत की कोणी येऊन काही सांगावं आणि ते आपण स्वीकारावं. मग ह्या युरियामध्ये 50 किलोची जी बॅग असते युरियाची, त्या 50 किलोच्या बॅगमध्ये तुम्हाला दिलं आहे 46% नत्र भरून दिलेलं आहे, जे नत्र पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असतं. आता 46% किती हे समजणं थोडंसं मुश्किल आहे, म्हणून मी तुम्हाला किलोच्या हिशोबाने सांगतो. 50 किलोच्या बॅगेमध्ये 46% नत्र म्हणजे फक्त 23 किलो नत्र दिलं आहे तुम्हाला. 50 किलोची बॅग ज्याच्यामध्ये फक्त 23 किलो नत्र, मग राहिलेल्या 27 किलो काय आहे हे आपण कधी विचारलं का? नाही विचारलं. ना दुकानदाराला विचारलं, ना त्या कंपनीवाल्याला विचारलं, ना कोणालाच विचारलं. कारण आपल्याला आजपर्यंत हेच शिकवलं गेलं की युरिया आणून शेतात टाकलं की उत्पादन वाढतं, जोमाचं पीक दिसतं एकदम युरिया टाकल्या. मग जर फक्त 23 किलो उपयुक्त मटेरियल आपल्याला त्या युरियाच्या पोत्यामध्ये आहे, तर राहिलेल्या 27 किलो का आहे? तर टेक्निकली भाषेत सांगायचं म्हटलं तर ते 27 किलो फक्त आणि फक्त सॉल्टी मटेरियल दिलं, ज्याला कॅरिंग मटेरियल पण असं म्हणतात त्या भाषेमध्ये, ज्याचा शेतीला काहीही एक उपयोग नाही. कचरा जरी म्हटला तरी हरकत नाही. आता अजून एक मी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे मी जे म्हणतो आहे ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही स्वतः आता इथं समजेल. जेव्हा तुम्ही युरियाचं पोतं मार्केटमधनं दुकानातून आणताय आणि घरामध्ये ठेवताय, आणि ते युरियाचं पोतं 2-4 दिवस जर शेतामध्ये टाकायला तुम्हाला वेळ नाही मिळाला, तर बघा त्याला साईडला पाणी सुटलेलं पाहायला मिळेल. तुमची जमीन साधारणतः काळी काळी होऊन जाते, तिथे ओलसर होऊन जाते. मग असं काय त्याच्यामध्ये टाकलं असेल की जेणेकरून पाणी सुटलं असेल त्याला? थोडासा कधी विचार केला? तर बघा, त्याच्यामध्ये मीठ असल्यामुळे त्याला प्रचंड असं पाणी सुटलेलं आहे. अजून एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. जेव्हा तुम्ही किराणा मालच्या या इथं कुठे किराणा मालचं दुकान असेल तर जाता जाता बघा, किराणा मालच्या दुकानामध्ये मिठाच्या पिशव्या कुठं ठेवतात? दुकानाच्या बाहेर ठेवतात. कारण का? मिठाला सुद्धा प्रचंड पाणी सुटतं आणि त्या पाण्यामुळे इतर धान्याला खराबी होऊ नये म्हणून ते पोतं इतर सगळ्या पोत्यांपेक्षा वेगळं ठेवण्यात येतं. मग मला सांगा, ते मीठ आपण आपल्या जेवणामध्ये जर चुकून घरच्या लोकांनी जर डबल मीठ टाकलं तर आपण ते जेवण जेवू शकत नाही. ताटावरून उठून जातो लगेच किंवा ती भाजी बदलायला लावतं. मग आपल्या पिकांना गेले 25, 30, 40 वर्षापासून सतत मिठावर मीठ टाकत आलेलो आहे त्या केमिकलच्या माध्यमातून, तर जमिनीची अवस्था काय झाली असेल? दुसरं, सिंगल सुपर फॉस्फेट वापरताय तुम्ही SSP, ज्याच्यामध्ये फक्त 16% आहे. म्हणजे 100 किलोमध्ये फक्त 16 किलो कामाची गोष्ट आहे. 84 किलो काही तुम्हाला भलतं सलतं भरून दिलेलं आहे. 50 किलोच्या बॅगेमध्ये फक्त 8 किलो कामाची गोष्ट आहे. कारण 100 किलोच्या बॅगा कुठंच भेटत नाहीत.
मग फक्त 8 किलो कामाची गोष्ट आहे तर 42 किलो काय दिलं आहे तर तिथेही तुम्हाला कॅरिंग मटेरियल किंवा सॉल्टी मटेरियल दिलं